हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। पावसाळ्यामध्ये जसे आपल्याला केसांच्या समस्या येतात तशाच आपल्याला स्किनच्या सुद्धा खूप जास्त समस्या येतात, जसं की पिंपल्स यायला लागतात, त्वचेवर खूप जास्त ऑइल दिसायला लागतं, त्वचा एकदम डल आणि निस्तेज दिसायला लागते, त्वचेला कधी तर खाजसुद्धा यायला लागते आणि मग पावसाळ्यामुळे कळतसुद्धा नाही की आपण काय करावं आणि आपले हे स्किनचे प्रॉब्लेम कशा पद्धतीनं सॉल्व्ह होतील। तुम्हाला सुद्धा तुमची स्किन छानपैकी ग्लोईंग, शायनी आणि ब्राईट करायची असेल, चेहरा छानपैकी तुकतुकीत ठेवायचा असेल आणि ग्लोईंग ठेवायचा असेल तर त्यासाठी उपयोगी पडणारी अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी होम रेमेडी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला, युजफुल वाटला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर फक्त एका स्टेपमध्ये तुम्हाला हा असा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा येणार आहे, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि दिलेल्या ज्या प्रिकॉशन्स आहेत, कुठल्या गोष्टी करायच्या आहेत तर त्या व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानुसार त्या फॉलो करा। नक्कीच तुम्हाला सुद्धा रिझल्ट मिळणार आहे। तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज मी जो फेस मास्क माझ्या चेहऱ्यासाठी बनवणार आहे तर तो पूर्णपणे पारंपरिक आणि एक प्रभावी उपाय मानला जातो। तर याच्यामध्ये आपण सगळे नैसर्गिक घटक वापरतो, त्याच्यामुळे आपल्या त्वचेला त्याचे खूप जास्त फायदे मिळतात। तर यातला पहिला घटक तुम्हाला इथं दिसत असेल ते म्हणजे बेसन पीठ। आता बेसन पीठ म्हणजे त्वचेला एक्सफोलिएट करतं बेसन पीठ, आपली जी डेड स्किन आहे तर ती काढून टाकण्यासाठी मदत होते, त्यामुळे त्वचा जी आहे ती आपली चमकदार दिसायला लागते, चेहऱ्यावर ग्लो यायला सुरुवात होतो। आता इथं साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतकं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे बेसन पीठ मी घरी तयार केलेलं दळलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर दुसरा आपल्याला महत्त्वाचा घटक याच्यामध्ये ॲड करायचा आहे तो म्हणजे दही। आता दह्यामध्ये जे लॅक्टिक ॲसिड असतं आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात त्याच्यामुळे जे हानिकारक बॅक्टेरिया असतात तर ते निघून जाण्यासाठी मदत होते। त्यासाठी मी इथं साधारणतः 1 ते 1.5 चमचा दही घेतले। त्यासोबत दही ना त्वचेला आतून मॉइश्चराईज करतं आणि त्याच्यामुळे जर तुमची ड्राय स्किन असेल ना तर ती स्किनचा ड्रायनेससुद्धा, कोरडेपणा कमी होण्यासाठी मदत होते। आता तिसरा तितकाच महत्त्वाचा आणि उपयोगी घटक घेतलेला आहे ती म्हणजे हळद। आता हळद जी आहे त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात, ज्याच्यामुळे काय होतं की आपलं डाग असेल, पिगमेंटेशन जर आपल्या स्किनवर काही असेल किंवा मुरुमाचे चट्टे वगैरे आपल्या स्किनवर येत असतील तर ते सगळे कमी होण्यासाठी हळदीचा खूप जास्त उपयोग होतो। त्यासोबत आपला चेहरा उजळ होण्यासाठी, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी सुद्धा हळदीचा खूप जास्त फायदा होतो। आपल्या बऱ्याचशा घरगुती होम रेमेडीमध्ये आपण बेसन आणि हळद हे वापरतो, कारण त्याचे इफेक्ट इतके छान आपल्या स्किनला मिळतात। तर त्यासाठी त्याच गोष्टी मी आजसुद्धा माझ्या या फेस मास्कमध्ये ॲड केलेल्या आहेत। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये अजिबात पाणी मी टाकलेलं नाही आहे, पण मिक्स केल्यानंतर थोडीशी कन्सिस्टन्सी चेक करायची। हे खूप घट्टसुद्धा करायचं नाही आणि थोडंसं जर तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये साधं पाणी टाकण्याऐवजी गुलाबजल जे आहे ते तुमच्या अकॉर्डिंग टाकायचं, जेणेकरून थोडंसं क्रीमी टेक्स्चर या फेस मास्कचं तयार होणार आहे। तर मी साधारणतः अर्धा चमचा एवढंच ना इथे गुलाब पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित हा जो फेस मास्क आहे तो मिक्स करून घेतला आहे आणि तुम्ही इथं कन्सिस्टन्सी पाहू शकता, एकदम अशी लिक्विड कन्सिस्टन्सीसुद्धा नाही, एकदम क्रीमी टेक्स्चरमध्ये हा फेस मास्क तयार झालेला आहे। आता हा इतका झटपट तयार होतो आणि त्याचे गुणधर्मसुद्धा इतके छान आहेत, ज्याच्यामुळे आपली पावसाळ्यातसुद्धा स्किन एकदम छान, हेल्दी आणि ग्लोईंग राहते। कारण पावसाळ्यामध्ये आपण घराबाहेर पडू शकत नाही आणि अशीच होम रेमेडी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कुठेही बाहेर जायचं नाही आणि 1 रुपयासुद्धा खर्च करायचा नाही। तर आता ही होम रेमेडी तयार केलेली आहे। आता ही अप्लाय करण्यापूर्वी ना चेहरा आपला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। कोणतीही होम रेमेडी अप्लाय करण्यापूर्वी आपला चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा, जेणेकरून जी आपण होम रेमेडी आपल्या स्किनवर अप्लाय करणार आहोत तर त्याचे कुठलेही साईड इफेक्ट आपल्या स्किनला होणार नाहीत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये मी हे 3 घटक वापरलेले आहे। यापैकी कुठलाही घटकाची जर तुम्हाला ॲलर्जी असेल आणि हे समजत नसेल तर कुठलाही फेस मास्क अप्लाय करण्यापूर्वी हाताच्या भागावर किंवा कानाच्या मागे थोडासा हा मास्क लावून पॅच टेस्ट करायची, जेणेकरून जर तुम्हाला कोणतीही जळजळ आली, लालसरपणा जाणवला किंवा जर खाज सुटलं वगैरे येत असेल तर असा जो फेस मास्क आहे तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करणं टाळायचं आहे। तर ही सुद्धा प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे। तर चला आता इथं व्यवस्थित मी माझा चेहरा आधी क्लीन करून घेतलेला आहे आणि छानपैकी हा जो फेस मास्क मी तयार केलेला आहे याची सिंगल लेअर जी आहे ती व्यवस्थित चेहऱ्यावर सगळीकडे अप्लाय करून घ्यायची। आता याच्यामध्ये ना जर तुमची ड्राय स्किन असेल ना तर तुम्ही दह्याऐवजी कच्चं दूध किंवा नॉर्मल दूध जरी वापरलं किंवा दुधावरची साय वापरली तरीसुद्धा त्याचा इफेक्ट खूप छान मिळणार आहे। आणि जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर हळद जी आहे त्याचं प्रमाणसुद्धा कमीच ठेवायचं आहे आणि शक्यतो घरी दळलेली किंवा आंबे हळदच वापरायची आहे, जेणेकरून हळदीचं कोणतंही साईड इफेक्ट आपल्याला स्किनला होता कामा नये।
आता व्यवस्थित इथं हा फेस मास्क मी वापरलेला आहे, तर तो 10 मिनटं ठेवून दिलेला आहे स्किनवर तसाच. आणि हा खूप जास्त ड्रायसुद्धा होऊन द्यायचा नाही, कारण पावसाळ्यामध्ये ऑलरेडी हवेमध्ये आर्द्रता असते, त्याच्यामुळे ड्रायनेस वाढलेला असतो. तर त्यासाठी थोडासाच मी एक 5 ते 10 मिनटं सुकू दिलेला आहे आणि त्यानंतर हलक्या हातानं चेहऱ्यावरती मसाज करायची आहे. आता व्यवस्थित इथं हलक्या हाताने चेहऱ्यावरती मसाज करून घेते. छान 5-1 मिनटं मी मसाज केलेले आहे आणि त्याच्यानंतर ना थोडंसं माझ्याकडे हा एक मसाजर मी ऑनलाईन मागवला होता. हा मसाजर मी थोडंसं एक रिलॅक्स फील होतं, तर त्यासाठी करते. तुम्ही हातानंच जरी व्यवस्थित स्किनला छान हलक्या हातानं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज केला तरीसुद्धा खूप छान रिलॅक्स वाटेल. आता ह्या मसाजरने सुद्धा मी एक 5 ते 10 मिनटं मसाज करणार आहे, कारण हा जो दह्याचा फेस मास्क मी वापरलेला आहे तर हा खूप इफेक्टिव्ह मला वाटला पावसाळ्यामध्ये, कारण मी हा पहिल्यांदाच माझ्या स्किनवरती अप्लाय केलेला आहे. पण हो, ह्याच्या अगोदर तुम्ही पॅच टेस्ट नक्की करा. मी सुद्धा पॅच टेस्ट केली होती आणि त्याचा कुठलाही साईड इफेक्ट मला जाणवला नाही आणि मग मी तो माझ्या स्किनवर, माझ्या चेहऱ्यावर अप्लाय केलेला आहे. आता ह्या जो फेस मसाजर आहे त्याच्याने छानपैकी मी मसाज करून घेते. खूप मस्त आहे आणि खूप रिलॅक्स वाटते याच्याने. आता छानपैकी मी मसाज करून घेते. आता इथं मसाज करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ना थोडंसं टॅपिंगसुद्धा करते. आता खरं तर टॅपिंग करण्याची जास्त काही गरज नाही, पण मी नेहमी कुठलाही फेस मास्क लावला तर 1-2 मिनटं किंवा 5 मिनटं टॅपिंग करते, जेणेकरून स्वतःला पण खूप छान रिलॅक्स वाटतं आणि आपल्याला फेस मास्क जो आहे तो स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होते. आता व्यवस्थित हा फेस मास्क जो आहे तो स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालेला आहे आणि त्यानंतर ना आता 1-2 मिनटं हा व्यवस्थित तसा स्किनवर ठेवून देणार आहे, कारण मी ऑलरेडी मसाज केलेला आहे आणि टॅपिंगसुद्धा केलेलं आहे. आणि आता ना नॉर्मल पाण्याने चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता कुठलाही फेस मास्क वापरल्यानंतर ना जेव्हा आपण चेहरा धुवून घेतो तेव्हा आपल्याला त्याचे थोडेफार तरी रिझल्ट दिसतातच. अगदी पहिल्या वापरामध्ये आपल्याला अगदी 3 शेड 4 शेड इतकी लायटर स्किन आपल्याला दिसणार नाही, पण अगदी थोडासा तरी प्रत्येकाच्या स्किनमध्ये थोडाफार तरी फरक हा दिसतो. तर छानपैकी चेहरा मी क्लीन करून घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना चेहरा आपल्याला एकदम छान असा गुळगुळीत झालेला जाणवतो, जेणेकरून आपल्या स्किनवरची जी डेड स्किन आहे तर ती निघून गेलेली असते. मृत त्वचा निघून गेल्यामुळे आपला चेहरा उजळ होण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होते. तर छान मी चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे. चेहरा पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ना आपण पावसाळ्यामध्ये ऑलरेडी ड्रायनेस वाढू नये तर त्यासाठी कुठलाही मॉइश्चरायझर जो तुम्हाला आवडत असेल तो मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या स्किनवर, चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे. आता इथं जर तुम्ही मॉइश्चरायझर वापरत नसाल तर नॉर्मल तुम्ही टोनर म्हणून गुलाबजल वापरू शकता किंवा ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता. त्याचेसुद्धा आपल्या स्किनसाठी, चेहऱ्यासाठी खूप जास्त चांगले फायदे होतात. तर छानपैकी मी जे आहे ते ॲलोवेरा इथं वापरलेलं आहे आणि मस्त छानपैकी माझा हा जो फेस मास्क आहे तो व्यवस्थित अप्लाय केला. रिझल्टसुद्धा तुम्हाला दिसत असेल, खूप छान रिझल्ट येतो. पण फक्त दही आहे त्याच्यामुळे तुम्ही एकदा पॅच टेस्ट करा. तर छानपैकी हा रिझल्ट मला आलेला आहे. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.